प्रियाने गुलाबी शेव्हरलेट अगदी सहज आणि आत्मविश्वासाने चालवली. नेहमीप्रमाणे ती आपल्यासमोर हॉल्टर टॉप गुलाबी ड्रेसमध्ये खूपच मोहक दिसत होती. तिचे सुंदर पाय पूर्णपणे उठून दिसत होते. कुठलाही पुरुष तिला पाहून थक्क होईल, डाळ गाळेल. ती अशी सौंदर्य वरती होती जी मी कधीच होऊ शकत नाही. तिच्या शेजारी बसलेली मी मनात विचार करत होते की मी नक्की का तिच्यासोबत जाण्यास तयार झाले. कदाचित तिच्या चेहऱ्यावरचा गंभीर भाव मला गाडीत बसायला आणि तिच्या सांगण्याप्रमाणे एखाद्या जागी जाऊन बोलायला तयार होण्यासाठी पुरेसा होता. जेव्हा ती पहिल्यांदा गुलाबी शेव्हरलेटमधून बाहेर आली तेव्हा माझ्या मनात नकळत तिचा रागीट नजरेने माझ्याकडे पाहणारा चेहरा, धारदार शब्दांनी माझं मन भोसकणारा अवतार उभा राहिला होता. पण तसं काही झालं नाही. उलट ती अगदी नम्र आणि शांतपणे माझ्याकडे आली, जणू एखादी संत महिला, आणि माझ्याशी बोलण्यासाठी थोडा वेळ मागू लागली. काही सेकंदात मी होकार दिला, पण आधीच्या आमच्या भेटीत तिने माझ्याशी जसं वागणं केलं होतं त्यामुळे मी तिचं निमंत्रण नाकारायचं ठरवलं होतं. कृपया फक्त 5 मिनिटं, ती जवळजवळ विनवणीच्या सुरात म्हणाली. त्या क्षणी जर मी तिला पटवण्यासाठी गुडघे टेकायला सांगितलं असतं तर ती बहुतेक तयार झाली असती, पण मी इतकी कठोर नव्हते. ठीक आहे, 5 मिनिटे, मी उत्तर दिले. मग मी तिच्या गाडीत बसले आणि तिने जवळच्या एका कॉफी शॉपकडे गाडी वळवली, जिथे आम्ही कॉफी घेत शांतपणे बोलू शकलो असतो. काही मिनिटात गुलाबी शेव्हरलेट एका छोट्याशा पण सुंदर कॉफी शॉप समोर थांबली. इथल्या गरम आणि थंड पेयासाठी हे ठिकाण प्रसिद्ध होतं, पण मी इथे कधीच आले नव्हते. आम्ही आत शिरलो आणि खिडकीजवळच्या एका कोपऱ्यातली टेबल घेतली. ती बाकीच्या टेबलापासून लांब असल्याने आमचा संवाद कुणाला ऐकू येणार नव्हता. मी माझं सुटकेस जमिनीवर ठेवून त्यावर पाठीची पिशवी ठेवली आणि बसले. प्रिया माझ्या समोरच्या खुर्चीत बसली. एका महिला वेट्रेसने आमचं ऑर्डर घेतलं. प्रियाने लो कॅलरी आईस्ड कॉफी घेतली, जी मला अपेक्षित होती, आणि मी गरम चॉकलेट मागवलं. पैसे तीच देणार होती. मी स्वतः देण्याचा आग्रह दिला, पण तिने ठाम नकार दिला. पेय आल्यानंतर मी वेळ न घालवता थेट मुद्द्याला हात घातला. काय हवंय तुला? मी तिच्या डोळ्यात बघत विचारलं. प्रिया लगेच उत्तर देईना. आधी तिने तिच्या कॉफीचा एक घोट घेतला. आजूबाजूला पाहिलं तर मला जाणवलं की मीच एकटी तिच्याकडे बघत नव्हते. इतर काही लोकही तिच्याकडे पाहत होते. ती लगेच ओळखली गेली होती. नकळत मी स्वतःच्या केसांना हात लावून पाहिलं की ते विस्कटलेले नाहीत ना. तिला स्पर्धा देण्याचा प्रश्नच नव्हता, पण निदान मी नुकतीच झोपेतून उठल्यासारखी दिसू नये एवढी खबरदारी घेतली. मी प्रेग्नेंट आहे, प्रिया शांतपणे म्हणाली, आणि मला असं वाटलं की समोरचं माझ्यासमोर बॉम्ब फुटला. ती गरोदर होती आणि तिच्या पोटात वाढणाऱ्या त्या जीवाचा बाप कोण असेल यासाठी माझ्या डोक्यात फक्त एकच नाव आलं, अर्जुन. मोठ्या घट्ट आवळून घशातच गाठ सरलं ढकलत मी मनातल्या वेदना लपवत चेहऱ्यावर बनावट हसू आणलं. मला तुझ्यासाठी खूप आनंद होते, मी म्हणाले, आवाजात खोटी आनंदीपणा मिसळून. जर अर्जुन इथे असता तर मी त्याच्या गालावर जोरदार चापट मारली असती. तो कपटी माणूस, मला त्याच्यात तिटकारा आला. अर्जुन खरंच झपाट्याने काम करणारा आहे, मी खांदे उडत म्हणाले, जणू मला काहीच फरक पडत नाही. तो अप्रतिम प्रेमी आहे. प्रिया हळूहळू हसली. तो बेडवर जंगली आणि वेडसर असतो, म्हणूनच मला लगेच प्रेग्नेंट केलं, ती म्हणाली, डोळ्यात चमक आणत. तिच्या त्या वाक्याने माझ्या मुठी एवढ्या घट्ट आवळल्या की बोटांच्या सांध्यांचा रंग पांढरा झाला. माझा अर्जुनवरचा तिरस्कार जळत्या निखाऱ्यासारखा पेटला. काल रात्री आमच्यात जे झालं त्याची आठवण आली आणि आता मला अजून जास्त घृणा वाटली. अर्जुन, तुझा नाश हो. त्याने आमचं घटस्फोटाचं कागदपत्र होईपर्यंत का थांबू शकलं नाही? मी अजून अर्जुनला प्रेग्नन्सीबद्दल सांगितलेलं नाही, प्रिया दीर्घ श्वास सोडत म्हणाली. काल आमचं भांडण झालं, त्यामुळे मी त्याला अजून सांगितलेलं नाही, पण मला खात्री आहे की त्याला ही बातमी ऐकून आनंद होईल. दोघात शांतता पसरली. मी काही बोलण्यासारखं काहीच नव्हतं, म्हणून मी गप्प बसले. मनात मात्र हे संभाषण लवकर संपावं अशीच इच्छा होती. मला आशा आहे की आमचं मूल मुलगा असेल आणि त्याचं नाव मी दिव्यांश ठेवणार आहे, प्रिया हलक्या आवाजात म्हणाली, तिची नाजूक बोट तिच्या सपाट पोटावरून फिरवत. हे ऐकताच माझा चेहरा संतापाने लाल झाला. माझी बोट मुठीत आवळली. माझ्या पहिल्या मुलाचं नाव घेऊन तिचं मूल नाव ठेवायचा विचार ही माझ्यासारख्या आईसाठी थेट अपमानाची गोष्ट होती. मी माझा पहिला मुलगा गमावला होता आणि ती जाणीव पुन्हा जखमेवर मीठ चोळत होती. मी तुझ्यासोबत इथे बसले ते मला अपमानित करण्यासाठी नाही, मिसेस प्रिया. मी तिला इशारा दिला. तू माझ्या प्रेग्नन्सीबद्दल सांगितलं आहेस, तेवढं पुरे. मला आता इथून जायचं आहे, मी पूर्ण भावनाविरहित चेहऱ्याने पण थंड स्वरात म्हटलं. मी बॅग खांद्यावर घेतली आणि उठायला लागले, पण प्रिया मला थांबवत म्हणाली, जर तू निघून गेलीस तर मी तुला सांगायचं जे आहे ते तुला कधीच कळणार नाही. ती हात छातीवर क्रॉस करून माझ्याकडे पाहत उभी राहिली. तुझ्या तोंडातून तर फक्त फालतू गोष्टीच बाहेर पडतात. मी तिच्याकडे रोखून पाहत चिडचिडेपणाने उत्तर दिलं,
मी मनोमन सावध झाले होते की ती काहीतरी सापळा रचत आहे. माझ्या शब्दाकडे दुर्लक्ष करून प्रिया पुढे बोलू लागली. आज तुला खरं कळणार आहे श्रेया. तिच्या ओठावर एक कपटी स्मित होतं. कुठलं खरं? मी दात घासत विचारलं. तुला सांगते, अर्जुनने तुझ्या पाठीमागे वर्षानुवर्षे काय केलं, विशेषतः त्या रात्री जेव्हा दिव्यांश अपघातात मरण पावला. माझा वेळ वाया घालवायला मला अजिबात आवडत नाही आणि तूही तुझ्यासारख्या व्यक्तीसोबत. मी खोल श्वास घेत म्हणाली. मी आता निघते. मी उठले, पण प्रिया माझं मनगट घट्ट पकडून मला पुन्हा बसायला भाग पाडलं. माझ्यावर हात ठेवू नकोस, मी तिचा हात झटकून म्हणाले. तुला वाटतं का की अर्जुन इतकी वर्षे तुला प्रामाणिक राहिला? ती रागाने म्हणाली. जर तसं वाटतं असेल तर तू चुकते आहे श्रेया. तुला वाटतं आम्ही अफेअर सुरू केलं ते मी पॅरिसहून परत आल्यावर? चुकीचं. हे खूप आधीपासून सुरू आहे. मी चेहरा पूर्ण निर्विकार ठेवत हनुवटी उचलली. मी तुझ्यावर विश्वास ठेवत नाही. अर्जुन इतकी वर्ष प्रामाणिक होता, पण तू परत आल्यानंतरच आमचं लग्न तुटायला लागलं. खरंच तसं वाटतं तुला? प्रिया हसली. तिचं गोड हास्य इतक्या मोठ्या आवाजात होतं की काही लोक वळून तिच्याकडे पाहू लागले. मी तिला असा कटाक्ष टाकला की नजरेनेच ती ठार होईल असं वाटत होतं. तिने आपला हँडबॅग उघडून त्यातून मोबाईल काढला. हा व्हिडिओ पाहिलास तर उरलेल्या आयुष्यात तू अर्जुनचा तिरस्कार करशील. ती आत्मविश्वासाने म्हणाली. तुला वाटतं मी या व्हिडिओवर विश्वास ठेवेन? मी विचारलं. तिच्या ओठातून एक हलकंसं हास्य बाहेर पडलं. मला तुझ्यावर विश्वास ठेवायला भाग पाडायची गरज नाही, कारण हे सत्य नाकारता येणार नाही. तिने केसामधील एक बट कानामागे सारत कपटी हसू दिलं. स्वतः पहा आणि नंतर सांग मी खोटं बोलते का? प्रियाने मोबाईल माझ्या दिशेने पुढे केला. मनात शंका असूनही मी तो थरथरत्या बोटांनी घेतला आणि प्ले बटन दाबलं. माझं हृदय जोरजोरात धडकू लागलं. स्क्रीनकडे डोळे लावून मी तो व्हिडिओ पाहू लागले. मोबाईल हातातून निसटू नये म्हणून घट्ट पकडला होता. स्क्रीनवर दिसत होतं आधुनिक फर्निचर असलेलं एक मोठं ऑफिस. मी त्या जागी शेकडो वेळा गेले होते, त्यामुळे त्याची रचना मला पाठ होती. मला कळलं की हा व्हिडिओ हॉटेलच्या पेंटहाऊस ऑफिसमधला आहे. अर्जुनचं ऑफिस. दरवाजा उघडला आणि एक सुसज्ज सूट टाय घातलेला पुरुष आत आला. त्याची उंची, शरीरयष्टी सगळं बघून स्पष्ट झाले की तो अर्जुनच आहे. त्याला पाहताच माझं मन घाबरून गेलं. तो टेबलपर्यंत झपाट्याने गेला, ब्रीफकेस उचलला आणि बाहेर जाण्यासाठी वळला. तेवढ्यात दरवाजा उघडला आणि एक स्त्री आत आली. ती म्हणजे प्रिया. अर्जुन, ती हलक्या आवाजात म्हणाली. तिच्या अंगावर ऑफ शोल्डर रेशमी ड्रेस होता, ज्याचा टोक तिच्या मांडीच्या अर्ध्यापर्यंत पोहोचत होता. जर ती खाली वाकली असती तर तिचं अंतवस्त्र स्पष्ट दिसलं असतं.